एकदा बाबा आणि टिंगू बाजारात गेलेले असतात. ते एका शांत रस्त्यावरून चाललेले असतात, गप्पा मारत, हसत. पण पुढे त्यांना काय होणार आहे याची त्यांना कल्पनाच नसते. अचानक एक अनोळखी माणूस येतो आणि बाबांना धक्का देतो. त्याचा मोबाईल खाली पडतो. अरे काय रे, चालताना बघत नाहीस का? माझा मोबाईल पाडलास ना. ही बघ, स्क्रीन फुटली. अहो नाही, तुम्हीच धडक दिलीत. मी काही पाळलेला नाही. असं म्हणाला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. ही बघा, स्क्रीन फुटली. मला आत्ताच्या आत्ता 10,000 रुपये द्या. पण काका, आम्ही काही नाही पाडलं ना. गप्प बस छोट्या, मोठ्यांच्या बोलण्यात येऊ नकोस. ओ भाऊ, थांबा जरा. मी चुकीचा नाही, पण तुमचं काही नुकसान झालं असेल तर बघू ना. चला पोलिसांकडे जाऊ. अरे नाही, अजिबात नाही. पोलिसांची गरज नाही. पैसे द्या आणि संपवा हा विषय. बाबा आणि टिंगू या अचानक घडलेल्या प्रसंगामुळे खूप घाबरलेले असतात. बाबा त्या चोराला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण चोर काही केल्या ऐकायला तयार नसतो. पण चोराचं नाटक वाढतच जातं. टिंगू आणि बाबा दोघेही आता अडचणीत सापडतात आणि आता गोष्ट धोक्याच्या वळणावर आलेली आहे. मी म्हणतोय ना, स्क्रीन फुटले. मला लगेच पैसे द्या. हो भाऊ, जरा शांत बसा ना. माझ्याकडे कॅश अजिबात नाही. मी तुम्हाला ऑनलाईन देतो ना. आत्ता ट्रान्सफर करतो लगेच. नाही, अजिबात नाही. ऑनलाईन नाही चालणार. मला कॅश पाहिजे. ती सुद्धा लगेच. चोराला माहीत असतं, जर ऑनलाईन पैसे घेतले तर आपलं नाव गाव सगळं कळेल, म्हणून तो नाही म्हणतो. चला, बसवा त्यांना माझ्या रिक्षात. एटीएम मध्ये घेऊन जाऊ आणि तिथेच पैसे काढून द्या. हो, बस लवकर. वेळ वाया घालवू नका. रिक्षा सुटते. वातावरणात अंधुक प्रकाश असतो. टिंगू आणि बाबा खूप चिंतेत असतात. रिक्षावाला आणि चोर दोघेही या खेळात माहीर असतात. त्यांचा नेहमीचाच हा गेम असतो. रिक्षा 1 तास इकडून तिकडे फक्त फिरत असते. त्यामुळे आता टिंगू आणि बाबांना भीती वाटू लागते. कुठे आलो आहोत हे दोघांनाही कळत नसतं. बाबा गप्प, पण टिंगू विचारात. त्याच्या डोक्यात काहीतरी चाललेलं असतं. टिंगूच्या मनात एक आयडिया येते. तो आपला जुना अँड्रॉइड फोन सायलेंट करून रिक्षाच्या मागे ठेवतो. त्याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही. रिक्षा बराच वेळ चालून एका अंधाऱ्या ठिकाणी येते. तिथे एक एटीएम असतो. जा, या एटीएम मधून पैसे काढून द्या. जास्त हुशारी करू नका. बाबा खूप घाबरलेले असतात. त्यांना काहीच सुचत नसतं. 10,000 रुपये काढून चोराच्या हातात देतात. परत त्या सगळ्यांना रिक्षात बसून चोर इकडून तिकडे फिरत असतात. थोड्या वेळाने खाली उतरवतात आणि घरी जायला सांगतात. शेवटी धमकी देतात, पोलिसात गेला तर परिणाम वाईट होतील. या दोघांना सोडून रिक्षा भरधाव वेगाने निघून जाते. आपण आता पुढे कुठे आहोत त्यांना काही कळत नसतं. बाबा आणि टिंगू थोड्या वेळाने भानावर येतात. बाबा टिंगूला धीर देतो. घाबरू नकोस टिंगू, आपण आता पोलीस स्टेशनला जाऊ. पण बाबा, त्याने धमकी दिली ना आपल्याला, पोलिसात जाऊ नका आणि त्याचे वाईट परिणाम होतील. त्याची अजिबात काळजी करू नकोस. पोलीस 100% त्यांना पकडतील. रिक्षात बसून दोघेही पोलीस स्टेशनला जातात. दोघांनाही घाबरलेल्या बघितल्यावर इन्स्पेक्टर त्यांना पाणी प्यायला देतो. घाबरू नका. आधी शांत व्हा. बोला, मी तुम्हाला काय मदत करू शकतो? बाबा घडलेला सर्व प्रसंग इन्स्पेक्टरला सविस्तर सांगतात. काळजी करू नका. आम्ही त्यांना नक्की पकडू.
इन्स्पेक्टर काका, मी एक आयडिया केली आहे. हा, बोल टिंगू, कोणती आयडिया केलीस? मी माझ्याकडील जुना मोबाईल सायलेंट करून रिक्षाच्या मागे ठेवला आहे. अरे टिंगू, वेडा आहेस का? असं का केलंस? सगळी जण टिंगूकडे आश्चर्याने बघू लागतात. इन्स्पेक्टर साहेबांना माहीत असतं की टिंगूने केलं ते योग्यच होतं. तरी सुद्धा ते टिंगूला विचारतात, टिंगू, असं का केलंस? मी यूट्यूबवर पाहिलं होतं. आपला मोबाईल कुठे आहे ते GPS च्या मदतीने पोलीस कुठूनही शोधू शकतात. म्हणून मी तो रिक्षात ठेवला. वाह टिंगू, आमचं काम एकदम सोपं केलंस. आता चोर नक्की सापडणार. असं बोलल्यावर सगळे खुश होतात. पोलीस डिपार्टमेंट आता कामाला लागते. इन्स्पेक्टर टिंगूचा नंबर लिहून घेतात आणि त्याचं लोकेशन ट्रेस करायला सांगतात. मॅपवर लोकेशन ट्रेस होतं. काही काळजी करू नका, आता चोर सापडलाच असं समजा. लोकेशनवर जाऊन पोलीस सापळा रचतात. रिक्षावाल्याला पकडतात. अगोदर नाही नाही म्हणतो. जसा पोलिशी खाक्या दाखवल्यावर तो आपल्या साथीदाराचं नाव सांगतो आणि दुसऱ्या साथीदारालाही पकडलं जातं. पोलीस स्टेशनमध्ये आल्यावर बाबा आणि टिंगू दोघेही त्या चोरांना ओळखतात. माफ करा साहेब, आम्ही परत असं नाही करणार. सांगा, अशा प्रकारे तुम्ही किती जणांना फसवलात? सांगा आधी. पोलिसांना घाबरून आपण केलेल्या सर्व चोऱ्या सांगतात. वा टिंगू, वा, शाबास. तुझ्या हुशारीमुळे आम्ही अट्टल चोरांना पकडू शकलो. बराच वेळ आम्हाला गुंगारत येत होते. सर्वजण टिंगूच्या हुशारीचे कौतुक करत होते. त्याच्या या हुशारीमुळे त्यांचे गेलेले 10,000 रुपये आणि मोबाईल परत मिळाला होता. इन्स्पेक्टर आणि बाबा टिंगूला विचारतात, आता तुला कोणतं बक्षीस देऊ? त्यावर टिंगू म्हणतो, बाबा, मला आता मोबाईल फोन वापरायला द्याल ना? असं बोलल्यावर सर्वजण खळखळून हसू लागतात. आपल्याला हा जर एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.